नगर जिल्ह्यातील राहुरी येथे मुळा डावा कालव्यातून शेतीच्या आवर्तनासाठी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना तसेच शेतकरी आक्रमक झालेत। यावेळी त्यांनी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर अर्धनग्न होऊन रस्ता रोको आंदोलन केले। शेतीतील पिके जगण्यासाठी तसेच गोधन चारा वाचवण्यासाठी सरकारने ताबडतोब मुळा डावा कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात आली। यावेळी रस्ता रोको केल्यानंतर अचानक शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन आंदोलन सुरू केले। आंदोलनामुळे काही काळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली, तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अतिशय दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। जनावरांच्या चारा पिकं जळून चाललेले आणि धरणामध्ये 60 TMC पाणी आहे शिल्लक। तर धरणाचा जो डेड स्टॉक आहे तो 4.5 TMCचा आहे। 2.5 TMC हे पाणी शिल्लक असताना आम्हाला फक्त 300 MCFT पाण्याची चारा पिकं वाचवण्यासाठी किंवा गोधन वाचलं पाहिजे, पशुधन वाचलं पाहिजे, यासाठी आम्ही 300 MCFTची मागणी केलेली आहे आणि सरकार कुठेही आमच्या मागणीकडे लक्ष देताना दिसेना। म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलोय। कारण की आपण जर बघितलं तर आज जर तुम्ही आमच्या गावामध्ये जर आले तर अक्षरशः पिण्याच्या पाण्याची अडचण भासू राहिली। बोरवेल आटले, विहिरी आटलेले आहे आणि हे जर थोडंफार जर पाणी आलं तर आम्हाला चारा पिकं वाचतील, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटेल। म्हणून आम्ही फक्त 300 MCFT म्हणजे या धरणातून एक तांब्या भरून, माठातून तांब्या भरून काढल्यासारखं जेवढं पाणी कमी होतं का तेवढं पाणी मागितलंय आणि हे सरकार कुठेही आमच्याकडं लक्ष देताना दिसेना। उलट शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करतायत। यांनी पिण्याच्या नावाखाली पाणी सोडलंय, वाड्या नाल्याला पाणी सोडतायत आणि पाणी 48 MCFT पाणी हे शिल्लक राहिलेलं आहे। आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय सांगितलं का रोटेशन आलंय, पण आज आम्ही पाटबंधारे विभागाचे लोक बोलून अक्षरशः माहिती घेतली असताना त्यांनी सांगितलं फक्त हे पाणी 2 दिवस चालणार आहे, ते पण शेतीसाठी नाही आहे, हे पाणी वाड्या नाल्याला सोडण्यात येणार आहे। म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। निवडणुकीमध्ये जे आश्वासन दिलं त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाही। त्याचं कारण असं की आम्ही निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी आम्ही डाव्या कालव्याला पाणी सोडावं यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं। त्याचप्रमाणे या ठिकाणी पालकमंत्र्यांच्याही कारण आम्ही हा विषय घातला होता की आम्हाला डाव्या कालव्याच्या आवर्तनाची गरज आहे, परंतु या ठिकाणी आवर्तन सुटलंच नाही। परंतु या ठिकाणी असं सांगितलं जातं की हे फक्त पाणी जे आमचं शिल्लक राहिलं होतं 150 MCFT पाणी, ते फक्त पाणी आम्हाला मिळत आहे आणि ते पाणीसुद्धा ओढे नाल्याला ते चालू आहे। ते सुद्धा शेतकऱ्यांच्या म्हणजे आमच्या आज अशी अवस्था आहे की पोटाला नाही आणि होटाला पण नाही अशी अवस्था आहे। ते पाणी व्हायला चाललेलं आहे कारण आमच्याकडे कुठलाही त्याच्यासाठी पिण्याच्या नावाखाली आमच्याकडे काही स्कीम्स नाही आहे। आज आमच्याकडे हे असं असताना सगळे आमचे चाऱ्याचे पिकं वगैरे सगळ्यांना आम्हाला आवर्तन गरजेचं आहे। त्यासाठी फक्त 300 लागत होतं, पैकी हे 150 आणि 200 MCFT आम्ही अजून वाढून मागत होतो। ते जर मिळालं असतं तर आम्हाला आज रस्त्यावर बसायची वेळ आली नसती। आम्हाला फक्त या ठिकाणी 300 आम्हाला फक्त आवर्तनासाठी पाणी हवं आहे, म्हणून त्यासाठी आजचा रस्ता लोक आम्हाला आवर्तना करा। आमच्याकडे शेततळे आमच्याकडे कुठं राहिलेलं नाही। आमच्याकडे जे पीक पाणी जे थोडे होते, घास, चारा, मका सगळे पाण्यावर आलेले आहेत आणि विहिरी बोरी पाणी नसल्यामुळे विहिरी बोरी सगळे आटलेले आहेत। त्यामुळे पाण्याची गरज आहे, म्हणून आवर्तनासाठी आमचा आलड आहे।